आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय ग बाई, सगळा नुसता पसारा भरून ठेवलाय अडगळ कपाटात. माझ्या वस्तू कपाटात ठेवायला जागा नाही मला. रद्दी काढतेस का? हो. अगं मला हाक मारायची, मी आले असते ना मदतीला. बर आता आलायत ना, करा मग मदत. काय ग बाई सगळं. वहिनी, अगं ही रद्दी नाहीये, वरुणच्या अभ्यासाची पुस्तकं आहेत. अहो म्हणजे रद्दीच ना. नाही, आज वाचलेला पेपर उद्या निदान कुठल्या कामाला तरी येतो. या जाड जाड पुस्तकांचं काय करू मी? लोणचं घालू? म्हणजे वरुणला अभ्यासाला लागतात वंच? नाही, तुम्हाला खरंच असं वाटतं की ह्या एवढ्या जाड जाड पुस्तकांमधलं तुमच्या लेकाच्या डोक्यात काही शिरत असेल? पंच नाही, तुम्हाला उगाच वाटतंय तुमचा लेक मोठा शिकेल, मोठा ऑफिसर वगैरे होईल. पण या भ्रमात काही तुम्ही राहू नका. हा, नाही म्हणजे तुमच्या लेकीला लागली लॉटरी, पण म्हणून तुमच्या मुलाचंही नशीब फळफळेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या आशेवर काही राहू नका. हंस, हे बघ, वरुण हुशार आहे आणि आता शिक्षण संपलं की. कसलं शिक्षण? कुठलं शिक्षण? सारखं आपलं शिक्षण शिक्षण. आला मोठा शिकणारा, तीर मारणारा. हे बघ वहिनी, आतापर्यंत त्यांना चांगले मार्क मिळवले आणि इथून पुढेही मिळवेल आणि एका चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा मिळवेल. तो कधी मिळवेल? कधी? आधी शिकला तर ना. आणि कसं शिकवणार आहात त्याला? जमणार आहे तुम्हाला? आजकाल कॉलेजच्या फिया माहिती आहेत ना किती जास्त आहेत ते. सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचं आहे सगळं. नाही, आजपर्यंत तुमची लेक करत होती मदत, आता आता ती करणार आहे. काल बघितलंत ना, अहो तिच्या माहेरच्या लोकांना दारात उभं केलं नाही, तिच्या सासरच्या लोकांनी कसा आपला अपमान केला आणि आपल्याला घालवून दिलं. मग आता जर माहेरच्यांना दारात उभं करत नाहीये तर माहेरच्यांसाठी पैसे उभे करू देणार आहेत तुमच्या लेकीला? वाटतं तुम्हाला असं? हे बघा, मी काही तुमच्या लेकाच्या शिक्षणाच्या विरोधात नाही. नाही म्हणजे तुम्हाला असं वाटेल की बाई वहिनीला माझं सगळंच खुपतं, पण तसं नाहीये. जी काही सत्य परिस्थिती आहे ती मी तुमच्या समोर मांडते. कसं आहे, तुमच्या औषधाचा खर्च, इथे राहण्या खाण्याचा खर्च कोण करणार आहे? आतापर्यंत लेक करत होती, आता कोण करणार आहे? त्यामुळे तुमच्या लेकाला सांगा, शिक्षण बिक्षण सगळं बस झालं, आता म्हणा नोकरीला लाग आणि पैसे कमव. हे काय सगळं? आणि माझी पुस्तकं का काढली आहेत? ए बाबा, आत्ताच तुझ्या आईला सगळं सांगितलंय मी. सगळी बडबड करून झालीये माझी. पुन्हा ती बडबड करायची माझी इच्छा नाही. तोंड दुखतं माझं. हा, विचार तुझ्या आईला. वरुण, अरे मामी म्हणत होती की. आई थांब, कळतंय मला सगळं. काय मामी, आता मी शिक्षणही सोडून द्यायचं का? नाही, त्याचसाठी काढलीस ना तू ही पुस्तकं? बघू, पुस्तक ठेव आणि ही वही बघ. हिशोबाची वही आहे. तुम्ही माझे किती पैसे देणं लागताय तो सगळा हिशोब यात लिहून ठेवलेला आहे. ते पैसे कसे देणार याचा विचार कर. काय तुझी बहीण तर जाम तोऱ्यात म्हणाली होती, याव करीन आणि त्याव करीन आणि तुमचं सगळं कर्ज फेडीन. फेडलं? गेली मालातली राणी बनायला. आता कोण फेडणार बाबा ते कर्ज? लाडका भाऊ, ओके नाही? आधी माझं कर्ज फेडायचं. आणि तरी बरं, यात लग्नाचा हिशोब तर मी लिहिलेलाच नाहीये. काय माझ्या लेकीच्या लग्नासाठी मी जो पैसा खर्च केला तो तुमच्या लेकीच्या लग्नात वापरला गेला, हो की नाही? तोही वाढलाय, तो लिहायचा राहिलाच आहे त्याच्यात. त्यामुळे आता पटापट माझं कर्ज कसं फेडता येईल याचा विचार करा. आणि मी काय बाबा धर्मशाळा काढलेली नाही की सगळ्यांना पोसत बस. त्यामुळे आता गुपचूप शिक्षण काय ते बंद कर, नोकरीला लाग आणि माझं कर्ज फेड. तुझ्या बहिणीने तर बाबा चांगलेच पांग फेडले. माझ्या लेकीच्या संसारावर तिने डल्ला मारला. तुझ्या मुलीचा संसार? मामी, याबद्दल तर तू काही बोलूच नकोस. हा,
जिजूंचं अंजलीशी लग्न कशा पद्धतीने ठरवलंय तुम्ही हे चांगलंच माहिती आहे मला. अरे ठरवलं होतं ना, आम्ही ठरवलंच होतं, पण तुझ्या बहिणीने काय केलं? तिने जे ठरवलं तेच केलं. तिला हवं ते मिळवलं तिने आणि झाली महालातली राणी. अंजली बिचारी कुठे असेल, काय करत असेल, कोणच ठाऊक. बिचारी कसली? अगं स्वतःच्या लग्नातनं पळून गेली होती ना ती. आणि मामी, माझ्या ताईच्या नशिबात जे होतं ना ते तिला मिळालं, ते तिचंच होतं. उगाच ताईला दोष द्यायचा नाही. सगळी चूक अंजलीची होती. ए, माझ्या अंजली बद्दल एक शब्द काढायचा नाही, सांगून ठेवते तुला. का नाही घ्यायचं? पण सांगायला तोंड वर करून बोलतोय. माझ्या घरात उभा आहेस तू, कळतंय ना? अहो पण तुम्ही ताईला कशाला बोलताय सतत? तू शांत हो, नको वाद वाढूच बाबा. शिकवा जरा, अक्कल शिकवा तुमच्या लेकाला. 4 पैसे कमवायची अक्कल नाही आणि तोंड कसं चालतंय वचा वचा. माझं तोंड चालतंय तेवढंच फक्त दिसतं तुम्हाला. थोबाडीत खायला माझी. तू चल, शब्दाला शब्द वाढतो रे. अगं पण ती कसं बोलते? जा 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 जा, जास्त तोंड चालवू नको, जा. अगं अरे तुमच्या लेकीने माझ्या लेकीचं सुखी राहून घेतलंय आणि वर तोंड करून बोलताय तुम्ही. दादा तिकडे आहेत त्या भैरवीताई, त्या बरोबर सरळ करतील त्या सईला. आणि इथे मी आहे, मी ही ललिता चोरगे. ताई तुमची डाळ शिजू देणार. चुरू बोलतोय, काल नाही आला राहिलं खरा. भैरवी, काय ग, बरं वाटत नाही का तुला? थोडं अनइझी वाटतंय. मग मी डॉक्टरांना बोलावू का? नाही नको, बरं वाटेल थोड्या वेळाने. तू का आलास? तुझ्या सह्या हव्या होत्या, थोडं अर्जंट आहे. दे. कुठे? इकडे कर. जरा आराम करते. हो आराम कर तू. जरा रेस्ट करते मी. करतोय जरा. अगं मग एवढं सगळं होतंय तुला, तर मग आधी नाही का सांगायचं? कशाला सह्यावी आहे? थांब, मी जानकीला बोलावतो. जानकी, देवांश, अरे लवकर या. काय? अगं हिला चक्कर आली. अगं बाई, ताई, अहो काय होते तुम्हाला? देवा, देवा ये लवकर. काय होते ताई? हिला चक्कर आली. काय झालं? सई, सई पाणी आण पटकन. पाणी घ्या ताई, पाणी. हिला आधी जायला सांग. ही नको माझ्या म्हणजे आतून काय. हो, तुम्ही पाणी घ्या. डॉक्टरांना फोन करतो नक्कीच. ताई बरं वाटतं ना थोडं तरी? नाही बरं. असं कसं लगेच बरं वाटेल? हाय मिसेस देशमुख, सॉरी जरा अर्जंट फोन करतोय. घरी आईला जरा बरं वाटत नाहीये, चक्कर आली आहे. तुम्ही प्लीज लवकरात लवकर घरी येऊ शकाल? येस प्लीज. हा थँक्यू सो मच. थँक्यू. असं करून कसं चालेल वरुण? हे बघ, तू शिकून सवरून मोठा व्हावास हे तुझ्या ताईचं आणि माझं स्वप्न आहे. मध्येच हे नोकरीचं काय काढून बसलास? आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये आई. ते बघ, मी जर शिकायला कुठे बाहेर असतो, म्हणजे हॉस्टेलला वगैरे, तर ती मामी इथे बोलून बोलून छळेल तुला. अरे तिचं काही वाटत नाही. एवढी वर्ष ऐकून घेतलं ना, त्याच्यात आणखी काही वर्ष. हे बघ, तुझं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून सई रात्रंदिवस झटत आली. हा, खूप खस्ता काढल्यात रे तिनं. अगं आई, मला माहित नाहीये का ते सगळं? ताईने माझ्यासाठी जे काही केलंय ना ते मी कधीच विसरणार नाही. पण अगं ताई जेव्हा इकडे होती तेव्हा ती जॉब करून मामीचे पैसे फेडायची, म्हणून मामी कंट्रोल मध्ये होती. आता तर काय, ती सुटलीच आहे. आणि आपण तरी काय करणार? आपले हात दगडाखाली आहेत.
म्हणून काही नाही, आपल्याला आता पैसे कमवावेच लागणार आहेत. बाई होती तर सगळं सांभाळून न्यायची बघ, पण आता माझं तर डोकंच चालत नाहीये काय आणि कसं करावं ते. काही नाहीये तर काय झालं, मी आहे ना, तू का टेन्शन घेते? हे बघ, आधीच ताईच्या डोक्याला काही कमी ताप नाहीये हा, आणि तिकडे सासरी पण काही तिची लाईफ एवढी इझी नाही. तिकडे तिला वेगळेच चॅलेंजेस आहेत, आपल्याला काही माहित नाही. त्यात अजून आपण तिला आपल्या डोक्याचा ताप द्यायचा? ते आहे, पण हे असं शिक्षण सोडून द्यायचं म्हणजे कसं चालेल रे? काय, मी कधी म्हणालो मी शिक्षण सोडून हे सगळं करणार आहे? अगं कितीतरी मुलं आहेत की जी शिक्षण सांभाळून जॉब करतात. आत्ता महत्वाचं काय आहे, दर महिन्याला मामीला थोडे थोडे करून पैसे जर आपण दिले नाही तर ती दिवस रात्र आपल्याला छळेल. मग नोकरी कुठं बघशील तू? माझे 3-4 मित्र आहेत जे नोकरी करतात, त्यांच्याशी बोलेन, होईल काहीतरी नक्कीच. मी एकदा जॉबला लागलो ना का ती मामी गप्प बसेल, आणि अंजलीने हा जो काही पराक्रम करून ठेवलाय ना त्याचा दोष मामी आपल्याला देते, बाकी काही नाही. दारू दारू अख्खी गर्दन नशा पड़ा. अरे बेबी आली का तू? ये मला कंपनी दे. बेबी अरे भूख चाली है का तू? तुझे पता भी है कितनी महंगी दारू आती है? माझे सगळे पैसे वेस्ट झाले. इतका चांगला मूड होता माझा, सब बिगाड़ दिया तूने. तुला तुझ्या मूडची पडली? अरे तुझ्यामुळे माझं सगळंच बिघडलंय. आणि ही जी दारू ढोसतोयस ना तू, ही तुझ्या स्वतःच्या पैशाची नाहीये, माझ्या पैशांची दारू ढोसतोयस, लक्षात ठेव. अख्खं लाईफ बर्बाद केलंस रे तू माझं. ए गप! क्या इतने दिनों से ये रट लगा रखी है तूने? मेरी लाइफ खराब कर दी, मेरी लाइफ खराब कर दी. अरे बेबी पेशेंस रख, पेशेंस. तुझे जो चाहिए ना वो सब मिलेगा. पैसा, शोहरत, सोना. सोने से याद आया बेबी, तुम्हारे पास अभी भी वो थोड़ा सोना बाकी है ना, वो जो तुम्हारी सो कोल्ड सासू माँ ने दिया था. देख बेबी, अब मेरी दारू तो तूने खराब कर दी, मला नवीन बॉटल पाहिजे, उसके लिए पैसे चाहिए. चल एक काम करते हैं, थोड़ा सोना बेच के आते हैं. चल चल चल. एकदम करेक्ट बोलतोस तुम्ही. एक नंबरची मूर्ख आहे, मलाच अक्कल नाही. मला जरा जरी अक्कल असते ना तर तुझ्या बरोबर इथे घाणेरड्या खोलीत नसते, जहागीरदारांच्या वाड्यात असते, त्यांच्या बंगलो मध्ये असते. अरे थोडं थोडं करून सगळंच सोनं विकशील रे तू माझं. सोनी अरे नाही उरणार मग आपल्याकडे काही. कंगाल होऊ आपण, कळतंय का तुला? एक सेकंड, काय बोलली तू? कंगाल होऊ आपण, कंगाल, कळतंय का तुला? काहीच उरणार नाही आपल्याकडे. अरे नहीं बेबी, उससे थोड़ा पहले तेरी कैसेट को थोड़ा रिवाइंड कर. तू बोली कि तेरा सोना, इसमें करेक्शन. तो सोना तेरा नहीं है, त्या बिजनेसमैन देवांश जागीरदारचा है. और ये जो तू सारा दिन लगी रहती है ना, मेरा सोना, तेरी कमाई का है सोना. त्यांनी माझ्यासाठी बनवले होते ते दागिने, मला दिले ते दागिने, म्हणजे ते माझंच सोनं आहे ना? तुला नाही दिले होते, त्याच्या होणाऱ्या बहुला दिले होते. एक्चुअली वो सोना असली में सही था. सोनी, त्या सईचं ना नाव पण घेऊ नकोस ना माझ्या पुढे. संताप होतो माझा तिच्या नावाने. ते मला मिळायला हवं होतं, माझ्या नशिबात होतं,
ते सगळं तिला मिळतंय. अरे लायकी तरी आहे का तिची इतक्या मोठ्या घरात सून म्हणून जायची? तिची पण काय, तू मीच गणली आहे ना इथे. मीच तुझ्या बोलण्यात आले आणि स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला. तू म्हणत राहिलास मला फिल्म मिळवून देशील, फिल्म मिळवून देशील, आणि मी ऐकत गेले, हसत गेले तुझ्यात. ते झालं ते झालं, पण ऍटलीस्ट या सगळ्यानंतर मी माझ्यात कधीतरी परत जायला हवं होतं रे. मॉम डॅड थोडंसं बोलले असते, रागावले असते, पण नंतर सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या असत्या. पण बेबी, तुला नॉर्मल लाईफ आवडत नाही ना? तुला लॅविश आणि स्टँडर्डची लाईफ आवडते ना? और बेबी, जिस घर में तू रहती थी उस घर की मिडिल क्लास लाइफ तेरे को बोरिंग लगती थी ना? और वैसे भी क्या तूने घर घर की रट लगा रखी है? अरे मैं भी तो घूम रहा हूं ना तेरे साथ, तेरे पीछे पीछे. मी तरी कुठे गेलो माझ्या घरी? अरे मग जे सांगितलं होतं ते करून तरी दाखवायचंस ना. मिळवून दाखव मला एखादी चांगली फिल्म, बनव मला स्टार, कर मोठी स्टार चांगली. मला पण कळून चुकलंय बोलण्यात, नाही होणार तुझ्याकडे. तू ना फक्त बाता मारायच्या लायकीच आहे. आणि तू म्हणतोस ना तशी हवी होती मला स्टँडर्ड लॅविश लाईफ, आणि ती मिळणार पण होती. पण तू मला डिसिजन चेंज करायला लावला. तुझ्यामुळे या सगळ्यात फसली मी, आणि आता सगळं भोगतीये. अरे बेबी, तू क्यों टेंशन ले रही है? चिल मारना, रिलॅक्स. मी तुला बोलला होता ना की तो डायरेक्टर मुंबईमध्ये नाही आहे. अरे तिचा प्रोजेक्ट पोस्टपोन झाला बेबी. वो किसी बड़े प्रोजेक्ट के लिए दुबई में गया हुआ है. जैसे ही वो वापस आएगा वो प्रोजेक्ट ऑन हो जाएगा, आणि मग नंतर तू होईल ना मोठी स्टार, असं समज. अरे बास कर आता, बास कर. नको अजून मला मोठी स्वप्न दाखवूस. मला कळलीये माझी रियालिटी, आणि माझी रियालिटी ना खूप चांगली असती रे, जर मी त्याच दिवशी देवांशी लग्न केलं असतं. रिअली बेबी, आता पण रियालिटी ही आहे की तुझ्या देवांश जागीरदारशी लग्न झाला नाही. भूल जा उसको. अरे रात गई बात गई, छोड़ ना. तुझे पता क्या है, उस दिन अगर तू मंडप से नहीं भागी होती ना, तब भी तेरी शादी उस देवांश जागीरदार से नहीं होती ना. और अगर होती भी तो बहुत जल्दी टूट भी जाती. पता है क्यों? आता एवढं बोललास तर तूच सांग क्यों. क्योंकि बेबी, तेरी वो जन्म पत्री वाला सीक्रेट जो है ना, वो आज नहीं तो कल बाहर आना ही था. और वो बात जब उस देवांश जागीरदार को पता चलती ना, तो वो तुझे धक्के मार के घर से बाहर निकाल. अरे उल्टा तुझे तो मुझे थैंक्स कहना चाहिए बेबी. मैंने तुझे बेइज्जत होने से बचाया है. अरे बेबी, तूने इतना इंतजार किया है, थोड़ा सा और इंतजार कर. तू स्टार होना रे, टोनी से वादा है. समझ? अरे खड़ी क्यों है बेबी? चला दोनों दारू पीते, चल. अरे
काय झालं मॅम? म्हणजे असं अचानक का त्रास होतोय आईला? हो, अचानक तिला चक्कर आली आणि आम्ही सगळेजण खूप घाबरलो त्यामुळे. चेहरा पण अगदी सुकल्यासारखं झालाय नाही? मॅम, तुमच्या खाण्यात काही वेगळं आलं होतं का? नाही, वेगळं असं काही नाही. घरचंच खाल्लं होतं. हो मॅडम, तुमचं काहीतरी नक्कीच खाण्यात वेगळं आलंय. तुम्हाला ना फूड पॉइझनिंग झालेलं, म्हणून हा सगळा त्रास होतो. हे बघा, यांना खूप विकनेस आलेला आहे. तुम्ही पुढचे 2 ते 3 दिवस कंप्लीट रेस्ट करा, म्हणजे लवकर रिकवर व्हाल. आणि मॅम, तुम्ही घरचं आणि साधं अन्न खा. तसं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये, पण थोडी काळजी घ्यावी लागेल. हे बघा, मी काही औषधी लिहून देते, त्या त्यांना मात्र वेळेवर द्या. हा. आणि मॅडम, तुम्ही थोडी काळजी घेतली पुढचे 2 ते 3 दिवस तर लवकर बरे व्हाल, म्हणजे एकदमच बरे व्हाल तुम्ही. आई, बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी भैरवी मॅडमची व्यवस्थित काळजी घेईन.